सुपोषित ग्रामपंचायत मोहीम अंतर्गत हाती घेण्यात आली. या मोहिमेत गावडेवाडी अंगणवाडीची निवड करण्यात आली आहे. अंगणवाडीसाठी इमारत, स्वच्छतागृह, वीज पुरवठा, कुपोषण प्रमाण आदी निकषावर ही निवड झाली आहे. या निकषावर पात्र ठरलेल्या अंगणवाडीला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे. याबाबतची तयारी बैठक अंगणवाडीत झाली आहे. या कार्यक्रमात अंगणवाडी सुपरवायझर वसुंधरा दिंडोरे कुपोषित बालक आणि स्तनदा माता यांच्याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी माजी सरपंच तानाजी एलकोंडे, काशीनाथ कोळेकर, माधुरी गावडे, अर्चना गावडे, अंगणवाडी सुपरवायझर वसुंधरा दिंडोरे, अंगणवाडी सेविका कल्पना गावडे, आशा खांडेकर, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती. ते जर सतत आपल्या अंगाजवळ आपण ठेवलं, मुलांच्या अंगाजवळ जर दिलं तर काय होतं, मुलांना वेगवेगळे रोग जळतात, मानसिक विकार तयार होतात. कंटिन्यू बघा तुम्ही, ते मूल इकडे तिकडे बघत नाही, कंटिन्यूअस सर्फिंग करत राहतात, स्क्रोल करत राहतात. तुम्हाला स्क्रोल करायला जेवढं जमत नाही ते मुलं तेवढं फास्ट करत राहतात. त्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत, कुरकुरे म्हणा, मोबाईल म्हणा, या गोष्टी मूल काय पोटात असताना शिकतं का? आपण शिकवतो ना त्यांना. बिस्किट खायला तर काय आतमध्ये असताना असं वाटत असतं का त्याला, मी बाहेर येणार आणि पटकन बिस्किट खाणार आहे, कुरकुरे खाणार आहे, असं म्हणतं का ते? आपण नाव शिकवतो त्याला, कारण आपल्याला स्वतःला आवडत असतात. हे की नाही? मला बिस्किट आवडतात म्हणून, किंवा जरी मला आवडली नाहीये तर मी काय करणार आहे, माझं आळस, एखादा पदार्थ बनवून खाऊ घालण्यापेक्षा मी काय